2014 पर्यंत देशावर अंदाजे 55 लाख कोटींचं कर्ज होतं. गेल्या 10 वर्षात अंदाजे 125 लाख कोटींनी कर्ज वाढलं. मग हा पैसा गेला कुठे? ऑइल बॉन्ड्समध्ये. पण मग इंधनाच्या करातून 25 ते 30 लाख कोटी कमवले आणि ऑइल बॉन्ड्स होते 1.5 लाख कोटींचे. मग पैसे गेले कुठे? रस्ते आणि हायवे बांधण्यात. तर NHAI वर 2014 साली कर्ज होतं 23,700 कोटी. 2022 मध्ये कर्ज झालेले 3.5 लाख कोटी. शिवाय हजारो कोटींचा टोल आहे, गाड्यांचा रोड टॅक्स आहे, रस्त्यांची विक्री झाली ते वेगळंच. मग हे पैसे गेले कुठे? कोविडच्या लसीवर. त्याच्यासाठी सुद्धा हजारो कोटींचं कर्ज घेतलेलं. शिवाय अनेकांनी पैसे देऊन लस टोचून घेतली. मग 5 किलो धान्य वाटपावर झाले का? त्याच्यावर तर वार्षिक 2.25 लाख कोटी खर्च होतात आणि जेवढ्या नागरिकांवर ते खर्च होतात तेवढ्याच नागरिकांच्या खिशातून 12 ते 14 लाख कोटींचा जीएसटी काढतात. मग हे पैसे गेले कुठे? शिवाय देशाची संपत्ती जी फुटकळ किमतीत विकली त्याचे पैसे कुठे आहेत? 15-16 लाख कोटींची मेहरबानी तर मेहुल भाई किंवा अनिल भाई सारख्या काही भाई लोकांना हेअरकट देण्यात किंवा कर्जामध्ये सूट देण्यात गेले असतील. उरलेले नेते खरेदीवर झाले असतील का? सरकारे पाडण्यावर असेल, जिल्ह्यात पार्टीची कार्यालय उभारण्यावर, जाहिरातबाजीवर, चमकोगिरीवर. काय वाटतं? बरं, पैसे नाहीत म्हणून शिक्षणावरची, आरोग्यावरची गुंतवणूक कमी केली, सैन्यावरचा खर्च कमी केला, त्यासाठी अग्निवीर सारखी योजना आणली आणि त्याच वेळी कोणीही न मागता निवडकांना फायदा व्हावा म्हणून कॉर्पोरेट टॅक्स 30% 22% आणला. बाकी इलेक्ट्रोल बॉन्ड्स, PM केअर हे सगळं तर हिमनगाचे टोक आहेत. पण मूळ प्रश्न राहतोच, पैसा गेला कुठे?